आपण आधीचा लेसन पाहिलेला आहे, बरोबर. आज आपण पाहणार आहोत आपला पुढचा लेसन, तो म्हणजे ऊर्जा शक्तीचा जागर. ऊर्जा शक्तीचा जागर हा लेसन आज आपल्याला पाहायचा आहे. डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे अजून एक सायंटिस्ट, अजून एक वैज्ञानिक, भारतामधले जे अग्रगण्य वैज्ञानिक असलेले आपल्याला दिसून येतात. त्यापैकी एक महत्वाचं नाव म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे असलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु इथे कोणतीही विज्ञान कथा त्यांनी सांगितलेली नाही, तर त्यांचा लहानपणीचा अनुभव त्यांनी इथे आपल्या बरोबर शेअर केलेला दिसतोय. त्यांचा परिचय आधी मी वाचतो. डॉक्टर रघुनाथ माशेलकर 1943 साली त्यांचा जन्म झालाय. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक, ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष, रॉयल सोसायटी लंडनचे फेलो, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे CSIR चे अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यात त्यांचे मोलाचे योगदान. पद्मविभूषण या पुरस्काराने ते सन्मानित आहेत. त्यांची शोध नव्या भारताचा, पंचशील नव्या युगाचे, टाइमलेस इन्स्पिरेटर, तिलक इन अवर टाइम्स, रिव्हेंटिंग इंडिया इत्यादी पुस्तके प्रकाशित. भारतातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आघाडीचे भारतीय शास्त्रज्ञ आहेत. प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मकता, शिस्त, संशोधक वृत्ती, नेतृत्व गुण व प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विलोभनीय पैलू आहेत. प्रस्तुत पाठात लेखकाने त्यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणी सांगितल्या आहेत. प्रस्तुत पाठात लेखकाने त्यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणी सांगितलेल्या आहेत. लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेण्यास कसे प्रवृत्त केले याचे वर्णन या पाठात केलेले आहे. ओके, मी म्हटलं तसं की ही कोणतीही विज्ञान कथा नाही, तर डॉक्टर माशेलकर आपल्याला त्यांचे लहानपणीचे अनुभव सांगतायत. ओके, जरा अनम्यूट करा सगळ्यांनी, थोडासा डिस्टर्बन्स येतोय. मी इकडनं म्यूट करतो, मग सगळ्यांनी अनम्यूट करा जरा. हा, ओके ओके ओके. आता कोणी करू नका, आता कोणी स्वतःला अनम्यूट करू नका. ओके, हा. तर आपल्या लहानपणीची ही गोष्ट, लहानपणीचे काही अनुभव त्यांनी इथे सांगितलेले असलेले आपल्याला दिसून येतात. अतिशय सोपा, लक्षात ठेवण्यासाठी पाठ असलेला आपल्याला दिसतो. शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझी मुंबईतली शाळा आठवते. शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. गिरगावातील युनियन्स हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीने संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे. पण त्याच वेळी हेही सांगितलं पाहिजे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला, तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार. आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती, तर माझे सर्वस्व होते. बघा, म्हणजे आईबद्दलची कृतज्ञता पहिल्या पॅरेग्राफ मधून, किंबहुना शिक्षक, आई, मामा या तिघांबद्दलचा आदरभाव, या तिघांबद्दलची कृतज्ञता
पहिल्या पॅराग्राफ मधून त्यांनी व्यक्त केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे आज इतके ते मोठे झालेले असून सुद्धा, इतके मोठे इन द सेन्स वयाने नाही केवळ, तर मानाने, पदाने, बरोबर की नाही. आज भारतातल्या आघाडीच्या शास्त्रज्ञांमध्ये डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचं नाव घेतलं जातं. म्हटल्यानंतर तुम्ही विचार करू शकता की कुठल्या स्टेजला ही व्यक्ती असेल. तिथे असून देखील कुठेतरी ज्याला आपण म्हणतो की जमिनीवर पाय असणारी वृत्ती, की पाय अजूनही जमिनीवर आहेत. ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांच्याबद्दल आदरभाव असणं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता मनात असणं, केवळ वरवरची नव्हे तर मनात असणं, हे फार गरजेचं असतं. आणि तेच डॉक्टर माशेलकर यांच्या या पहिल्या पॅराग्राफ मधून दिसून येतं. ते म्हणतात की आई ही प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते, तर माझ्या बाबतीत तर आई माझं सर्वस्व होती. आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल, माशेलवरून माशेलकर. मोस्ट ऑफ कोकणामध्ये वगैरे अशा पद्धतीने नावं असलेली आपल्याला दिसून येतात, की आचऱ्यावरून आचरेकर, हा अशा पद्धतीने माशेलवरून माशेलकर. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही त्याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याचा आणि पिंपळ कट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. बघा, 6 वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले आणि म्हणून ते म्हणतात की तिकडच्या मैदानावर खेळल्याच्या, पिंपळ कट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी. का पुसट आहेत त्या आठवणी? कारण वयवर्ष 5-6 इथपर्यंतच ते त्या माशेल त्यांच्या गावात राहिले. त्याच्यानंतर त्यांना ते गाव सोडावं लागलं, मुंबई सारख्या ठिकाणी यावं लागलं. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीमध्ये, देशमुख गल्लीमध्ये, मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. गिरगाव, आज गिरगावाचं स्वरूप पालटलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आजच्या घडीला जर तुम्ही गिरगावात गेलात तर मोठमोठे टॉवर्स उभे राहिलेले दिसतात, मेट्रोचं काम चालू आहे, अनेक गोष्टी होत असताना आपल्याला दिसून येतात. परंतु पूर्वीचं गिरगाव म्हणजे प्रॉपर मुंबई, ज्याला मुंबई म्हटलं जायचं, ती मुंबई म्हणजे हे गिरगाव असलेलं आपल्याला दिसून येतं. प्रचंड मोठ्या प्रमाणात चाळी चाळ संस्कृती ही गिरगावामध्ये रुजायला सुरुवात झाली. त्यानंतर लालबाग, परळ या ठिकाणी चाळ संस्कृती आलेली आपल्याला दिसून येते. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये गिरगावामध्ये ही चाळ संस्कृती असलेली आपल्याला दिसून येते. आणि याच गिरगावामधली खेतवाडी अतिशय प्रसिद्ध गिरगावामधली असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे आता गणेशोत्सव साजरा झाला, खेतवाडीतला गणपती हा देखील फार प्रसिद्ध असलेला आपल्याला दिसतो. तर या खेतवाडीमधली देशमुख गल्लीमध्ये मालती निवास मधील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. बघा, आजही त्यांना आठवते की आपण कुठे राहत होतो. आणि हे फार महत्वाचं आहे की आपण कुठून आलो याची जाणीव ठेवणं. आपण कुठून आलो, कुठल्या लोकांमधून आलो, कुठल्या परिस्थितीतून आलो याची जाणीव ठेवणं. म्हणजे हे का महत्वाचं आहे, हा लेसन का महत्वाचा आहे, तर डॉक्टर माशेलकरांनी जशी ही जाणीव ठेवलेली आहे तशी ती तुम्ही सुद्धा ठेवावीत. म्हणजे पुढे जाऊन आजपासून 10, 12, 15, 20, 25 वर्षांनंतर ज्यावेळी तुम्ही कुठल्या तरी उच्च पदस्थ अशा ठिकाणी असाल, कोणी चांगला बिझनेसमन असेल, बिझनेस वुमन असेल, कोणी काही उच्च पदावर असेल, अजून कोणी उच्च पदावर असेल, कोणत्या ना कोणत्या, परंतु आपण कुठून आलोय याची जाणीव ठेवणं हे फार गरजेचं आहे. आपण काय कष्ट केलेले आहेत, आपल्यासाठी कोणी कोणी कष्ट केलेले आहेत याची सर्वांची जाणीव ठेवणं हे फार फार आणि फार गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. जी जाणीव इथे माशेलकर व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात. बघा, आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली, दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई, अशिक्षित नाही म्हटलेलं आहे त्यांनी, अल्पशिक्षित म्हणजे थोडंफार शिक्षण आईने सुद्धा घेतलं होतं, आणि शिक्षणासाठी आसुसलेला पण
कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी, त्यावेळचं वातावरण हे असं होतं. पुन्हा एकदा जरा डिस्टर्बन्स यायला सुरुवात झालेली आहे. जरा अनम्यूट करा. मी सांगतोय तिथपर्यंत. मी इथून सगळ्यांना येस, थांबा थांबा. ओके ओके ओके. कोणी अनम्यूट करू नका आता. ओके. हा. तर काय वातावरण होतं बघा, की अल्पशिक्षित आई, ते म्हणतात अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला मी, पण कोणतीच फी भरणं शक्य नाही, पैसेच नव्हते, मग शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. ते म्हणतायत की शाळेत जाऊ कसा, कारण शाळेत जायला पैसे पाहिजेत आणि पैसेच नव्हते आमच्याकडे. पण पण माझ्या आईनं धीर सोडला नाही, ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महानगरपालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेची परिस्थिती बेताचीच होती. पण इथले शिक्षक मात्र मनाने खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला अनवाणी राहावं लागलं. फार मोठी गोष्ट आहे ही. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत म्हणजे आपण एक 5-6 वर्षाचे असताना फर्स्ट स्टँडर्ड मध्ये प्रवेश घेतो आणि मग पुढची 6 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, म्हणजे जवळजवळ एक 6वी-7वीत येईपर्यंत त्यांनी पायात चप्पलच घातली नव्हती. विचार करू शकता तुम्ही. ते म्हणतात की महानगरपालिकेच्या शाळेत मला प्रवेश मिळाला. शाळेची परिस्थिती सुद्धा माझ्यासारखी बेताचीच होती. आजही महानगरपालिकेच्या शाळेत जर तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला दिसून येईल, म्हणजे आज महानगरपालिकेच्या शाळांचा चेहरा मोहरा बदलायला घेतलेला आहे. काही शाळांचा बदललेला देखील आहे. अगदी चकाचक अशा त्या शाळा झालेल्या आहेत. किंबहुना अजून महानगरपालिकांचं धोरण आता बदलतंय. ICSE बोर्ड करण्याचं त्यांचं चाललेलं आहे. हा, या सर्व गोष्टी होत राहतील. परंतु तिथे येणारी मुलं आजही काही शाळांमध्ये तुम्हाला गेल्यानंतर काही गोष्टी जाणवतील. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर त्या महानगरपालिकेच्या शाळेच्या मागच्या बाजूला काही गोणी पडलेल्या तुम्हाला दिसतील. शाळा जर सुरू असेल तेव्हाची गोष्ट सांगतोय मी. या गोणी हा काय प्रकार आहे, तर ही मुलं कुठेतरी झोपडीत बिचारी राहत असतात. आपल्या आईबाबांना मदत करायची असते आणि ही मुलं रस्त्यावरचे कागद, प्लास्टिक हे गोळा करण्याचं काम करतात. आणि हे जर काम केलं नाही, हे जर गोळा केलं नाही, तर त्यांना दिवसभराचे पैसे मिळत नाहीत. मिळत नाहीत म्हटल्यानंतर खाण्याचा प्रश्न येतो. अनेक गोष्टी असतात आणि म्हणून हे काम करावंच लागतं. पण त्यांना शिकायचंही असतं. मग ही मुलं काय करतात, एका खांद्यावर दप्तर, म्हणजे एका खांद्यावर स्कूल बॅग आणि दुसऱ्या खांद्यावर ही गोण, आणि मग घरातून निघतात लवकर. म्हणजे शाळा 12 वाजताची असेल तर सकाळी अगदी 8-9 वाजताच ही मुलं निघतात बाहेर आणि कागद, प्लास्टिक गोळा करत 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 शाळेत पोचतात. आणि ती गोण अर्थात क्लासरूम मध्ये कशी घेऊन जाणार, त्याची परमिशन नाही मिळत. म्हटल्यानंतर कुठेतरी एक मागच्या बाजूला शेड बघतात आणि तिथे ती ठेवून देतात आणि शाळेत येतात. 12 ते 5 शाळा अटेंड करतात, परत 5 वाजता निघतात, परत ती गोण घेतात जाताना आणि सर्व हे प्लास्टिक आणि या सर्व गोष्टी गोळा करत 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 जातात. आजही अशी मुलं असलेली आपल्याला दिसून येतात. म्हटल्यानंतर माशेलकरांची परिस्थिती सुद्धा दुसरी काही नव्हती. इतकीच वाईट परिस्थिती होती. आजही त्या काही मुलांची परिस्थिती वाईट असलेली आपल्याला दिसून येते. पण ते म्हणतात, फार मोठी गोष्ट त्यांनी म्हटलेली आहे, एक वाक्य त्यांनी म्हटलेलं आहे, की शाळेची परिस्थिती जरी बेताचीच असली तरी इथले शिक्षक मात्र मनाने श्रीमंत होते. पायात चप्पल नव्हती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत अनवाणी राहावं लागलं
अशा परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं, विचार करू शकता तुम्ही. म्हणजे आज आज आपल्याला अनेक प्रकारच्या सोयी सुविधा असून सुद्धा शिक्षण घेण्याचा कंटाळा येतो. माशेलकरांना कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नसताना देखील त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारी शिक्षणाची आवड, आणि म्हणून आपण या कथा ऐकलेल्या आहेत. डॉक्टर आंबेडकरांचं स्ट्रीट लाईटच्या खाली बसून त्यांनी केलेला अभ्यास, हे सर्व काही आपण ऐकलेलं आहे. माशेलकरांनी अशा पद्धतीने अनवाणी राहून 12व्या वर्ष म्हणजे 6वी 7वी पर्यंत पायात चप्पलच घातली नाही. हे सगळं आपण फक्त केवळ ऐकतो. तर केवळ ऐकू नका. तुम्ही म्हणाल, मग काय सर, आज आमची परिस्थिती व्यवस्थित आहे. इतकी आपली परिस्थिती तर इतकी वाईट नाहीये. महानगरपालिकेच्या शाळेत आपण नाही जात. अर्थात आपणही ग्रँटेड शाळेमध्येच आहोत. ग्रँटेड शाळेमध्येच आहोत. परंतु परंतु आपली परिस्थिती इतकी पण वाईट नाहीये. कदाचित काही जणांची, आपल्यापैकी आपल्या शाळेतल्या काही मुलांची असेल देखील परिस्थिती वाईट. हो, आहे. मी अगदी म्हणजे डोळ्यांनी अनुभवलेलं आहे, प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, की काही मुलांची परिस्थिती ही अशा पद्धतीची आहे. पण त्यांना शिकण्याची असणारी आवड, आणि म्हणून ते शाळेत येत असलेले आपल्याला दिसून येतात. जसे डॉक्टर माशेलकर त्यावेळी जायचे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली, आता शालेय शिक्षण, आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? तर महानगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत त्या 1ली ते 7वी पर्यंत असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर हायस्कूल म्हणजे 8 स्टँडर्ड म्हणजे हायस्कूल असं म्हटलं जायचं त्यावेळेला, आणि 7 स्टँडर्ड कंप्लीट केल्यानंतर वेगळ्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा. प्रवेश घेण्याची वेळ आली त्यावेळी आणखी एक मोठं संकट समोर आलं. त्यावेळी हायस्कूलची फी ₹21 होती. पण आमच्या जवळ एवढे पैसे कुठून येणार? प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले. पण माझ्या आईने धीर सोडला नाही. आजूबाजूच्या बिराडातील काही कामे करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. त्याच वेळी तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला आली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. आता गंमत अशी आहे ना, की असं म्हटलं जातं, की शाळा चांगली निवडावी, मान्य आहे. शाळेचा अ, मुलांच्या व्यक्तिमत्वावर खूप मोठा परिणाम होतो. परंतु शाळेचं बोर्ड कोणतं आहे? शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे? शाळेमध्ये सोयी-सुविधा काय आहेत? त्यावर शाळा न निवडता शाळेतले शिक्षक कसे आहेत, यावर शाळा निवडणं हे फार गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे मी का सांगतोय लक्षात घ्या. आज तुम्ही सर्व ग्रँटेड शाळेमध्ये आहात, आपल्या चांगल्या शाळेमध्ये आहात. या चांगल्या शाळेमध्ये फी कमी आहे म्हणून तुमच्या पॅरेंट्सने सेंट झेवियर्सला टाकलंय, अशातला भाग नाही. लक्षात घ्या, हा फार मोठा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तुमच्यापैकी काही जणांचे मित्र-मैत्रिणी हे सी-बी-एस-ई, आय-सी-एस-सीच्या बोर्डच्या शाळेमध्ये जात असतील, आणि ज्याला आपण म्हणतो एक शेखी मिरवत असतील, एक टेंभा मिरवत असतील, की आम्ही आय-सी-एस-सी बोर्डला जातो, आम्ही स्कूल बसमधून, मोठ्या बसमधून जातो. हं, आमची बस डायरेक्टली शाळेच्या आतमध्ये जाते. मग तिथे आम्हाला एसी क्लासरूम आहेत, अमुक आहे, तमुक आहे. लक्षात घ्या. मी मागेही म्हटलं होतं, की आपलंही मॅनेजमेंट इतकं श्रीमंत आहे किंवा इतका पैसे व्यवस्थित आहेत आपल्याकडे, की आज त्यांनी मनात आणलं तर आपले सर्व क्लासरूम हे एसी होऊ शकतात. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, ज्यावेळी तुम्ही शाळेत परत याल त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल, की आपल्या सगळ्या क्लासरूममध्ये आता कॅमेरेज बसवायचं काम सुरू आहे. हां, आपल्या अशा सगळ्या क्लासरूममध्ये तुम्ही म्हणाल, "सर 10thला आहोत आम्ही. वाह! 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 बरं झालं आम्ही आता निघून जाणार." असं वगैरे तुमच्या मनात येऊ शकतं. परंतु त्याच्यामध्ये काही गैर नाहीये. आपण काही क्लासरूममध्ये काही गैरवर्तन करत नाही. त्यामुळे जे करत नाहीत त्यांना काही घाबरण्याची काही आवश्यकता नाही. जे करतात त्यांना घाबरण्याची आवश्यकता आहे. बरोबर की नाही? तर आता क्लासरूममध्ये कॅमेरे बसवण्याचं काम सुरू आहे. जर मनात आणलं असतं फादरनी, तर सहज प्रत्येक क्लासरूम एसी करता आला येईल, अजूनही येईल. प्रत्येक क्लासरूममध्ये एसी बसवता येतील. बेंचेस काढून तिथे छान गाद्या गाद्या टाकता येतील. म्हणजे छान मस्त गाद्या, मऊ-मऊ असणाऱ्या गाद्यांच्या खुर्च्या तुम्हाला देता येतील प्रत्येकाला. देता येईल ना, नक्कीच देता येईल. पण ते मुद्दामून करण्यात येत नाही. ते मुद्दामून करण्यात येत नाही. कारण
ती शाळा आहे, ते हॉटेल नाहीये, ते रेस्टॉरंट नाहीये, की तिथे जाऊन छानपैकी मस्त झोपायचंय. नाही, तिथे शिकायचंय, तिथे ज्ञान मिळवायचंय. का लाकडी बेंच आहेत? कारण कारण तिथे बसल्यानंतर तुम्ही नीट, आज आज तुम्ही घरी आहात. आज आता तुम्ही घरी इतके 1.5-2 वर्ष झाली तुम्ही घरीच आहात. तुमच्यापैकी अनेक जण मस्त घरी आहे म्हणून झोपून लेक्चर अटेंड करत असतील कॅमेरा बंद ठेवून. मला माहिती आहे ना, कॅमेरा बंद का असतो? कारण आम्ही प्रॉपर युनिफॉर्म मध्ये नसतो, प्रॉपर पोस्चर मध्ये नसतो, प्रॉपर बसलेलो नसतो, म्हणून कॅमेरा बंद असतो. अन्यथा कॅमेरा बंद ठेवायचं काही गरज नाही, बरोबर की नाही? मग कॅमेरा आम्ही बंद ठेवतो आणि मस्तपैकी छान झोपून लेक्चर अटेंड करतो, अभ्यास करतो. अभ्यास करताना देखील मस्त बेडवर आडवं लोळत लोळत अभ्यास करतो. तसा केलेला अभ्यास आणि प्रॉपर वे मध्ये बसून केलेला अभ्यास याच्यामध्ये फरक असलेला आपल्याला दिसतो. ज्यावेळी आपण अगदी लोळत बॉडी रिलॅक्स करून, लक्षात घ्या, अभ्यास हा बॉडी रिलॅक्स करून करायचा नसतो, माइंड रिलॅक्स करून करायचा असतो. बॉडीला रिलॅक्सेशन झोपताना हवं असतं. जेव्हा बॉडी रिलॅक्स करायची तेव्हा आपण झोपतो आणि माइंड रिलॅक्स ठेवून आपण आपल्याला अभ्यास करायचा असतो. आणि म्हणूनच आपल्या शाळेमध्ये असणारे लाकडी बेंचेस हे त्याच्याचसाठी आहेत. आपल्याला व्यवस्थित बसता यावं, व्यवस्थित बसता यावं म्हणून हे लाकडी बेंचेस असलेले आपल्याला दिसून येतात. आणि इथे डॉक्टर माशेलकर हे महानगरपालिकेच्या शाळेत शिकलेले आहेत. लक्षात घ्या, मी म्हटलं तसं, की हिरा जो असतो तो खाणीतच, कोळशाच्या खाणीतच सापडत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे आज जो पॅरेंट्सचा, म्हणजे तुमच्या पॅरेंट्सचं मी अभिनंदन करतो, की तुमच्या पॅरेंट्सने हा विचार न करता तुम्हाला एका चांगल्या शाळेमध्ये पाठवलेलं आहे. परंतु आज समाजामधले अनेक पॅरेंट्स असे आहेत, की त्यांचा फार मोठा गैरसमज आहे, की ग्रँटेड शाळा किंवा बीएमसीच्या शाळा म्हणजे तिकडे काही व्यवस्थित शिकवलं जाणार नाही. मग कुठे शिकवलं जाईल व्यवस्थित? तर सीबीएसई मध्ये चांगलं शिकवलं जाईल, आयसीएसई मध्ये चांगलं शिकवलं जाईल. मग तिकडे लाख लाख रुपये फीस भरून आम्ही आमच्या मुलांना पाठवू का? तर आम्ही आमची तिकडे मुलं पाठवली, मग तिथून डायरेक्ट डॉक्टर इंजिनियरच येऊन बाहेर पडतात जणू काही मुलं. तर असं काही नसतं. असं काही नसतं. मी म्हटलं तसं, की तुमच्या पॅरेंट्सचं मी अभिनंदन करतो, कारण त्यांनी शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हे, शाळेतल्या सुखसुविधा नव्हे, तर शाळेतले शिक्षक पाहून तो आपल्या मुलांना तिथे प्रवेश घेतला. हे मी तुम्हाला सांगतोय याचं कारण, पुढे जाऊन तुम्ही देखील पॅरेंट्स होणार आहात. हा, त्यावेळेला त्यावेळेला ट्रेंड अजून बदललेला असेल. म्हणजे तुम्ही म्हणाल, सर वेळ आहे अजून त्याला, आताशी आम्ही 10th स्टँडर्डला आहोत. काही हरकत नाही, परंतु हे वर्तक सरांचं वाक्य कायम लक्षात ठेवा. हा थॉट कायम लक्षात ठेवा, की आता ह्याच्यानंतर अगदी तुम्ही पॅरेंट्स व्हायला वेळ आहे, परंतु तुमची भावंड असतील, तुमच्या आजूबाजूची मुलं असतील, ज्या वेळेला एखादे काका काकू आपल्या मुलाला मुलीला शाळेत प्रवेश घ्यायचा विचार तुमच्या समोर व्यक्त करतील, त्यावेळेला हे वाक्य त्यांना नक्की सांगा, की शाळेच्या सुखसुविधा बघून शाळेमध्ये प्रवेश घेऊ नका, शाळेतले शिक्षक बघून शाळा निवडा. मग ती शाळा कोणतीही असेल, तिकडे सुखसुविधा भले दोन कमी असतील, परंतु शिक्षक जर चांगले असतील तर तुमचा मुलगा, तर तुमची मुलगी चांगली घडणार आहे. जसं की इथे झालेलं आपल्याला दिसून येतं. नामांकित ज्या शाळा होत्या त्या काही त्यांना सापडल्या नाहीत, त्या काही त्यांना मिळाल्या नाहीत, कारण फीसचे 21 रुपये जमवता जमवता त्यांच्या नाकी नऊ आलेले होते. तुम्ही म्हणाल, सर 21 रुपये? होय, 21 रुपये. 21 रुपये सुद्धा त्यांच्याकडे नव्हते. आणि त्याच्यासाठी आईने इतर कामं करायला सुरुवात केली. आजूबाजूच्या लोकांनी एक परिचयातली एक माऊली मदतीला धावली, असं त्यांनी तिथे म्हटलेलं आहे. आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली, परंतु तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित शाळांमधले प्रवेश बंद झाले होते, असं ते म्हणताना आपल्याला दिसत आहे. अखेर युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला. अनेक अडीअडचणींमधून मी जमेल तेवढा अभ्यास करतच होतो, पण छोट्याशा खोलीतील जागा अपुरी पडायची. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. आता ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मध्यंतरी एक माझ्या कानावर केस आली, की म्हणजे एक पॅरेंट्स मला सांगत होते, की सर तुम्ही ऑनलाईन वर्ग घेता, काय अनुभव आहे तुमचा? मग मी त्यांना सांगितलं, की ऑनलाईन कशा पद्धतीने काय.
तर ते म्हणाले की सर एका शाळेमध्ये म्हणजे माझे एक ओळखीचे आहेत त्यांच्या शाळेमध्ये घडलेली घटना की त्या टीचर ज्या आहेत त्या बोलत होत्या मुलांबरोबर ऑनलाईन क्लासेस घेत होत्या आणि मागून त्यांच्या मागून एका मुलाच्या मागून त्याचे वडील का अजून कोणीतरी मागून कोणीतरी जात येत होतं. मी म्हटलं ओके मग काय आहे? तर म्हणे नाही त्या टीचर त्याला ओरडायला लागल्या की अरे हे काय आहे, हे कुठे आहे, तू कुठे राहतोस, काय कळतं का नाही, तुम्हाला कळतं का नाही, एक व्यवस्थित जागा घ्या, मागे काय कोणी यायला नको, असं नको तसं नको. त्यावर मी असं विचारलं की त्या मुलाचं लक्ष होतं की नव्हतं. तर ते म्हणाले नाही मुलाचं तर लक्ष होतं. मग मी म्हटलं काय प्रॉब्लेम आहे, तो मुलगा कुठे बसलाय किंवा ती मुलगी कुठे बसलीये याच्याशी शिक्षकाला काय देणं घेणं आहे. त्या मुलाचं त्या मुलीचं त्या लेक्चरकडे लक्ष आहे की नाही याच्याशी त्या शिक्षकाला देणं घेणं असलं पाहिजे. तो मुलगा ती मुलगी कुठे बसली आहे, प्रत्येकाची घरं काही मोठी नाहीयेत, प्रत्येकाला काही सेपरेट जागा असेलच अशातला भाग नाही. मग ते समजून घेऊन लक्षात घ्या ही शिक्षकांची देखील जबाबदारी असलेली आपल्याला दिसून येते, ही पालकांची देखील जबाबदारी असलेली आपल्याला दिसून येते आणि ही मुलांची देखील जबाबदारी असलेली आपल्याला दिसून येते की ते कुठे कशा पद्धतीने बसलेत. मला एक आलेला अनुभव लास्ट इयर मी एका क्लासमध्ये ओरल घेत असताना मी हे अगदी स्पष्टपणे सांगतो. ओरल घेत असताना एका मुलाला अनम्यूट करायला सांगितलं आणि त्या मुलाने अनम्यूट केल्यानंतर मला इतकं भयानक वाटलं, की मागे टीव्हीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात आवाज सुरू होता. प्रचंड मोठ्या प्रमाणात आवाज सुरू होता. त्यावेळी मी त्याला म्हटलं, "अरे काय चाललंय? टीव्ही का चालू आहे?" अर्थात टीव्ही जर चालू असेल, विचार करू शकता तुम्ही. टीव्ही जर चालू असेल, तर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता का? शक्यच नाही. शक्यच नाही. तर म्हणे, "नाही बाबा बघतायत टीव्ही." तर मी म्हटलं, "बाबांना टीव्ही बंद करायला सांग किंवा टीव्हीचा किमान आवाज तरी बंद करायला सांग." तर त्यावर तो बाबांना म्हणाला, की "बाबा टीव्हीचा आवाज बंद करा." त्यावर तिथून आलेलं उत्तर ऐकून तर मी अजून हैराण झालो. "अरे तुला ते दिलंय ना हेडफोन लाव ना तिकडे. मला टीव्ही बघू दे ना." हे मी ऐकलं माझ्या प्रत्यक्ष कानाने आणि मग मी म्हटलं, की "तुझ्या वडिलांना जरा बोलव." आणि मग मी त्यांच्याशी बोललो, की "हे असं योग्य नाहीये. तुम्हाला वाटत नाही का तुमच्या मुलाने चांगलं शिकावं?" म्हटल्यानंतर ती सर्वांची मिळून जबाबदारी आहे. आपल्या सर्वांची मिळून जबाबदारी आहे. शिक्षकांकडून, पालकांकडून आणि मुलांकडून ही सर्वांची मिळून ही जबाबदारी असलेली आपल्याला दिसून येते. हां, तर डॉक्टर माशेलकरांच्या बाबतीत सुद्धा अर्थात ही जबाबदारी प्रत्येक जण पार पाडत होतं. शिक्षकही पार पाडत होते. त्याची आई ॲज अ पॅरेंट, त्याचे मामा ॲज अ पॅरेंट म्हणून तेही पार पाडत होते आणि स्वतः डॉक्टर माशेलकर सुद्धा ही जबाबदारी तितक्याच चांगल्या पद्धतीने पार पाडत होते. ओके. ते म्हणतात की जागा अपुरी होती, खोलीतील जागा अपुरी पडायची, पण तेही त्यांनी मान्य केलं आणि पुढे अभ्यास करायला सुरुवात केली. इथपर्यंत लक्षात आलेलं आहे? इथपर्यंत लक्षात आलेलं आहे? ओके. ओके. खोलीतील जागा अपुरी होती. खोलीतील जागा अपुरी होती. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते. मात्र मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो आणि परीक्षेत चांगलं यश मिळत गेलं. त्या युनियन हायस्कूल मधले शिक्षक, त्यांची सेवाभावी वृत्ती, विद्यार्थ्यांमध्ये शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला असं नाही, तर आयुष्याचाच पाया पक्का झाला. शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली. बघा, शिक्षक हा जो घटक आहे तो आपल्या आयुष्यात फार फार आणि फार महत्वाचा ठरत असलेला आपल्याला दिसून येतो. शाळा, शिक्षक. म्हणून मी मगाशी जे वाक्य म्हटलं, की शाळा ही सोयी सुविधा बघून निवडायची नाही, तर त्यातले शिक्षक बघून निवडणं फार गरजेचं होतं. ज्यावेळी मी स्वतः कॉलेज ज्यावेळी ज्यावेळी निवडायचा माझं वेळ आली होती आफ्टर 10th, त्यावेळी मी स्वतः कॉलेजचं रेप्युटेशन बघून मी कॉलेज निवडलं नव्हतं, तर कॉलेजमध्ये असणारे शिकवणारे शिक्षक बघून मी माझं कॉलेज निवडलं होतं. त्यावेळी एका रेप्युटेड कॉलेजमध्ये, मुंबईतल्या रेप्युटेड कॉलेजमध्ये सुद्धा मला सहज प्रवेश मिळत होता, परंतु तो मी नाकारला. याचं सर्वात महत्वाचं रिझन म्हणजे या माझ्या कॉलेजमध्ये असणारे शिक्षक
आणि त्यांच्याबद्दल मी ऐकून होतो. त्यांना नक्कीच अनुभवलेलं, म्हणजे साहित्यिक म्हणून ते मोठे होतेच, पण माणूस म्हणून समजून घेण्याची एक संधी माझ्याकडे होती आणि म्हणून मी स्वतः देखील कॉलेज निवडताना रेप्युटेशन बघून नव्हे, तर शिक्षक बघून मी स्वतः कॉलेज निवडलं. म्हणून मी हे वाक्य अगदी स्पष्टपणे तुमच्या समोर सुद्धा मांडू शकतो, की शाळा कॉलेज निवडताना त्याचं रेप्युटेशन, त्याचं ज्याला आपण म्हणतो सुखसुविधा न बघता त्यातले शिक्षक बघा आणि मग ते निवडा. हं. तर तशा पद्धतीने ते म्हणतात, की युनियन हायस्कूल मधले माझे शिक्षक जे आहेत, त्यांची सेवावृत्ती जी आहे, ती विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांचे स्वतःला झोकून देणे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन, हेच शिक्षकामध्ये गुण असणं फार गरजेचं असतं. की शिक्षक निरपेक्ष भावनेने मार्गदर्शन करत राहतो. त्याला जे काही कळतं ते तो विद्यार्थ्यांना देत राहतो. आपल्या परीने तो विद्यार्थ्यांना ज्ञानी बनवत राहतो. केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, लक्षात ठेवा. केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे. त्याच्याकडे असणारं सर्व ज्ञान तो विद्यार्थ्यांना देत असतो. आपल्या शाळेमध्ये ज्यावेळी तुम्ही येत होता त्यावेळी, आज अनेक शाळांमध्ये अॅन्युअल डे असला की धडकी भरते तिथल्या प्रिन्सिपल्सना, की अरे बापरे, बाहेरून हे मागवावे लागतील, ट्रेनर्स मागवावे लागतील, डान्स बसवण्यासाठी, प्ले बसवण्यासाठी. आपल्या शाळेच्या प्रिन्सिपलना ते काहीही बघावं लागत नाही, कारण आपल्या शाळेत शिक्षकच सर्व करून घेतात. तुम्हाला डान्सही शिकवतात, तुम्हाला नाटकही शिकवतात, तुम्हाला अँकरिंगही शिकवतात, तुम्हाला सगळं काही शिकवतात. का? कारण त्यांच्याकडे जे आहे, आमच्याकडे जे आहे ते आम्ही तुम्हाला देतोय. ते आम्ही तुम्हाला देतोय. मग केवळ पुस्तकी नव्हे. मग केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर इतर सर्व गोष्टी आणि या निरपेक्ष भावनेने आम्ही असं म्हणत नाही, की आम्ही फक्त, आता मी मराठी शिकवायला आलोय. मग मी जर तुम्हाला डान्स शिकवायला लागलो, तर त्याचे एक्स्ट्रा पैसे घेणार मी, बरं का? नाही. ते शक्यच नाही. ते शक्यच नाही. त्यामुळे या भावनेनेच कुठेतरी शिक्षक शिकवणं हे गरजेचं असतं आणि माशेलकरांच्या बाबतीत सुद्धा तेच झालेलं आपल्याला दिसून येतं. ओके. त्यांनी आपल्या शाळेबद्दल, दोन्ही प्राथमिक माध्यमिक शाळेबद्दल सांगितलेलं आहे. अजूनही काही अनुभव ते आपल्याला सांगताना दिसतात. हं. परंतु त्या अगोदर